शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यातील टाहकरी गावामध्ये प्रसिद्ध जगदंबा माता मंदिर त्या तीर्थक्षेत्रामध्ये आपण आहोत आणि त्या गावामध्ये आपण मागच्या वर्षी हौशीराम एखंडे यांच्या शरद किंग या व्हरायटीच्या प्लॉटला आपण भेट दिली होती. त्यांच्या मागच्या वर्षी आपण 700 झाडांमध्ये त्यांची जी काही क्वालिटी बघितली, त्या साईज बघितली, तिचं कौतुक पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर आपल्या देशामध्ये नाही तर जगात झालेलं. जगातील सर्व शास्त्रज्ञांनी त्यांची सेटिंग पाहिली आणि 5-6 महिने सलग पाऊस असून देखील त्यांचा प्लॉट निष्कलंक निघाला, माल चांगला निघाला, साईज चांगली झाली. आणि त्या अनुभवातून त्यांनी मागच्या वर्षाच्या अनुभवातून यावर्षी आणखी सुधारणा केली आहे. तर आज आपण पुन्हा त्यांना 2025 नंतर 2026 मध्ये भेटतोय. तुम्ही मागाशी आलात आणि तुम्ही लगेच दर्शन घ्यायला लागले, हे काय देव आहे प्रकार? आमची. तुम्ही असं काय करता? हे वैदिक नसतं, ते पिकलंही नसतं. काय सांगता? हा, रासायनिक इथं थांबलंच नसतं माणूस. 700 झाडांमध्ये पहिलं बहार होता, किती माल निघाला? तो 400 झाड 350-400 झाड निघाला. केल्या झाली मावलं 2.25 लाख रुपये भांडवल गेलं. आणि मग उत्पन्न किती निघालं? ते 7-7.5 लाख रुपये. काय बात करता? एक नंबर माल उपत होता आपला संगमनेरचा मार्केटला आणि नाशिक मार्केटला. व्यापारी येऊन थांबायचे. फोटो पाहूनच लोक चकित झाले होते आधी. हा, तो फोटो व्हायरल झाले होते तर अगदी माझा एक आणि इंटरनेट ज्यांनी जो डाळिंब खाले ना, ती चवच वेगळी होती, सोसायटीत वाटली. बर ते म्हणले आता डाळिंबच नाही खायला. असं डाळिंबच खाल्लेलं नाही. क्या बात आहे, वा. नाही तर त्यांचा नंबर देतो, नाव देतो पैसे त्यांना. फिटले. हा. आज मला सांगा, आता मागच्या हप्त्यामध्ये काय परिस्थिती, राहा काळ होता, काय परिस्थिती होती सांगा पावसाची? गारा झाल्या. कुठं कुठं झाल्या? समशेपूरपर्यंत झाले, इथं समशेपूर, कळीपर्यंत झाले. सावरगाव, ठाणगाव, केळी. गारपीट एवढी भयानक झाली तर गारपीट परिसरामध्ये झाली आणि पाऊस झाला तुमच्याकडे. तो पाऊस झालं. पाऊस झाला. वातावरण कसं 2-3 दिवस? गुदमरेल वातावरण. त्या वातावरणामध्ये लोकांची परिस्थिती काय झाली, बागावाल्यांची? बागावले काहीच आता फुलत नाही. शेंडे लीक झाला. ओम फट स्वाहा. हा. काळूचा बाग धरला होता, बर. पानगळ मारली होती. बर, लीक झाला बाग. लीक का बरं? तुमचा का बरं लीक नाही होते? आपलं शेंडा नव्हता ना. उगाच आता ते काढला का 4 दिवसापूर्वी, नाही का शेंडे ना. फुटवा काढला फुटवा. नॉर्मल फुटवा निघाला होता, पण त्याच्या सेटिंगवर काही परिणाम झाला का? नाही, नाही. काय हे? काय हं? हे बघ, ही मुळी बघा ना किती पॉवरफुल. करायचं पा. हे बघ, हे बघ, हे बघा डाळिंबाची मुळी पा, गुच्छ पा. जवळ घ्या सर. हे बघ, खतरनाक. तुम्ही मुळी ओढली हे बघ, हे बघ किती मुळी बघा. आणि सगळी खतामध्ये हा आपल्या. हे बघ, आहे का? म्हणजे याच्यामध्ये जीव आहे बघा. आता सुद्धा पावसाळ्यात सारखी जीव आहेत ना. म्हणजे सगळा खेळ कशाचा आहे? पांढऱ्या मुळीचा आहे. पानाची जी क्वालिटी, तिचं श्रेय कशाला द्याल तुम्ही? अमृतजल. 100%. पानांची जी क्षमता आहे किंवा साईज आहे किंवा चमक आहे, मग कशा आपण पाहिले हे. आता बेसल डोस तर आहेच आहे, पण हा. अमृतजल नाही ना, हा. ती दुप्पट ताकद झाली ना. म्हणजे त्याची ताकद वापरली जाते. हा. 600 ग्रॅमचे 10 पुढे याच्यामध्ये हे सगळे तुम्ही. वापरले हे लोक मी नेहमी 2 सांगतो, महिन्यात पण. मी तुम्हा- 2च महिन्यात मध्ये अमृतजलच्या प्रेमातच पडले बा तुम्ही. हम्म. मला सांगा, त्याच्याकरता तिथं ते पटत भरून ठेवले. 1500 पाणी काय? संपलं का तयारच राहतो. हा. ड्रेंचिंग करताना अमृतजल वापरतो, हा, फवारणी करताना अमृतजलच पाणी वापरतो. त्याच्याशिवाय दुसरं पाणीच काहीच नाही. जे जे शेतकरी आम्ही म्हणतात 100% वापरतो, त्या शेतकऱ्यांना तुम्ही हे सांगा काय का अमृतजल शिवाय या शेतीवैदिकची जादू पाहायला भेटणार नाही. नाही, देवपूजा झाली का म्हणजे दर्शन करता गावात जातो, पहिलं दर्शन मावला भागात राहत. क्या बात. येस. पहिला एक गरका मारणार, मग मी दर्शनाला जाणार. याची गोष्ट
तू भारतामध्ये आणखी 400 वर्षामध्ये भारतामध्ये जाणार पसार तो प्रश्न नाही आहे. पुण्य आणि बुद्धी जिद्द भयंकर भयंकर जिद्द आहे. असे पोर 30-35 पोर आहे सगळे. एवढं कुठं सापडले सगळे घडले असे. नाही, एवढं कुठं सापडणार नाही. म्हणजे नुसते प्रोडक्ट नाही घडले, नुसते शेतकरी नाही घडले. बरं, शब्द म्हणजे शब्द रोजगार नाही दिला त्यांनी. हा रोजगार नाही संस्कार. म्हणजे आपले मुलं असे जसे शिवाजी महाराजांका मावळे होते का, हा बरोबर. आता बाकीचं कसं आहे माहिती का, बाकी लोकांकडे भरपूर लोक आहे पण ते सगळे बावळे. म्हणजे ते संध्याकाळी त्यांना प्यायला लागती, कोणाला गुटखा खायला लागतो, चोऱ्या मारा करायला लागत्या, भामटेपणा करायला लागतो. पण आमचे पोर असे, तुम्ही त्यांना विकत नाही घेऊ शकत, काही सापडणार तुम्ही त्यांना व्यसन लावू शकत नाही, तुम्ही त्यांना वाया घालू शकत नाही, आणि ते कधीच आपली निष्ठा सोडणार नाही. सांगितलं देवीचं मंदिर आहे का नाही, सगळे लोक काय करतात, दर्शनाला येतात. राक्षसाचं का बरं मंदिर नाही? राक्षसाचं मंदिर का नाही? तिच्या पायाखाली दोघं बी त्यांचंही मंदिर आहे, पण ते कुठे आहे? तिच्या पायाखाली, तिच्याच मंदिरात येते. राक्षसांनी पण साम्राज्य निर्माण केलं, त्यांनी पण तपश्चर्या केली, त्यांनी पण वर मिळवले, त्यांच्याकडे पण शस्त्र असं देवीला लढावं लागलं, म्हणजे ती शक्तिशाली होते ना. परंतु त्यांचं साम्राज्य संपलं. तसं केमिकल हा राक्षस आहे, मारायचं. मंदिर आतापर्यंत 10,000 व्हिडिओ झाले, 10,000. त्याच्यामध्ये आता एकच पहिला व्हिडिओ आहे का तुमच्या बागेत बरं का. तुमचं मंदिरामध्ये मंदिर बांधकाम झाले, चौथर सगळे झाले, पण कळस लागायचं राहिला. मग तो कळस हा पाम तयार होणं म्हणजे कळस काळाचं काम चालू क्या आहे. बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हा तुमचा किती वर्षापासून आहे? 2025 नाही 2000. 2015-16 पासून. म्हणजे याला 10-11 वर्ष झाले. विशेष असं आहे, एक साल येत नाही आणि एक साल येतो, बरोबर आहे? डबल डबल आले. आलंय. आम्हाला वाटलं होतं आमदा येणार नाही. म्हणजे यावर्षी गॅप टाकील. हा, सगळ्या कोकणातल्या शेतकऱ्यांनी हे बघितलं पाहिजे. म्हणजे या डाळिंबाचं सगळं खत या नळ्या खालून गेले पा, हे ते झाडे बघा यांच्या सगळं आहे का नाही. म्हणजे तुम्ही तिकडे वळवलं तर बघा डाळिंबाचे आहे का नाही, म्हणजे इकडे डाळिंब याच्यामध्ये जे खत जातं, त्याच्यानंतर हे बघा मध्ये ड्रिपर आहे त्यांचं, आपले सगळं बेसॉल्ट जातात, फवारे जातात, त्याच्यावर हे एवढं चालू आहे. शान मध्ये आलंय, बरोबर आहे. ते 2च महिने 60 दिवसाचा बाग आहे काय, 60 दिवसामध्ये ही कंडिशन आहे. 60 दिवसात 7 तारखेचं पाणी येईन, 7 तारखेला 2 महिने झाले. याला बी 60 दिवस झाले असतील. आणि याला माशी नाही लागत. बाकीचे आंबे आहे घराकडे, हा. माशी लागली त्याला म्हणजे पिशा लागल्या. वापरेल वापरेल नाही ना. याला माशी नाही काय नाही, नाही. याला माशीच नाही लागत. मधमाशी असल्यावर फळमाशी राहत नाही, फळमाशी असल्यावर मधमाशी राहत नाही. गेल्या झाली तरी आपण केलं तर ट्राय. आमदा पार त्याचं नाव निशाणच काय पहिलवान, केलं ना मागच्या वर्षी. म्हणजे या वर्षी आता 15 दिवस झाले पाऊस झाला ना, हा भीती वाटते. निवांत राहिलं आम्ही, हा. परत मारलं नाही. आलेच नाही. मागच्या वर्षी थोडं जरी हे झालं ना, लगेच काहीतरी स्प्रे काहीतरी मारायचं. मारा. या वर्षी स्प्रेस मारला नाही. बरोबर आहे ना, उलट यावर्षी रिलॅक्स झाली की नाही, बरोबर आहे. आणि आपल्या याच बागेवरती 1 CR क्रॉस करायची एक दिवस. हा ओके. चला. आणि एकच मला सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचं, हे स्वप्न नाही मित्रांनो, आपण सर्वांनी थोडं थोडं प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी तुमची शेती 2 एकर असेल तर बिघाभर शेतकऱ्यांना विनंती आहे, बिघाभर. तुम्हाला आहे ना विश्वास नाही ना, 5-5 गुंठ्या 10-10 गुंठ्यावर करा. पण ती ज्याला पार ड कळत नाही बागातलं ना, हं. तो आला ना, तो खुश होतो, तो म्हणतो 1 नंबर. क्या बात आहे, जय सिटी वैदिक. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यातील टाकारी गावामध्ये प्रसिद्ध जगदंबा माता मंदिर त्या तीर्थक्षेत्रामध्ये आपण आहोत. आणि त्या गावामध्ये आपण मागच्या वर्षी हौशीराम एखंडे यांच्या शरद किंग या व्हरायटीच्या प्लॉटला आपण भेट दिली होती. त्यांच्या मागच्या वर्षी आपण 700 झाडांमध्ये त्यांची जी काही क्वालिटी बघितली, त्या साईज बघितली, तिचं कौतुक
पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर आपल्या देशामध्ये नाही तर जगात झालेलं आहे. जगातील सर्व शास्त्रज्ञांनी त्यांची सेटिंग पाहिली आणि 5-6 महिने सलग पाऊस असून देखील त्यांचा प्लॉट निष्कलंक निघाला, माल चांगला निघाला, साईज चांगली झाली आणि त्या अनुभवातून त्यांनी मागच्या वर्षाच्या अनुभवातून यावर्षी आणखी सुधारणा केली आहे. तर आज आपण पुन्हा त्यांना 2025 नंतर 2026 मध्ये भेटतोय. मला वाटतंय महाराष्ट्रामधील अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा आपण दरवर्षी असं दाखवतोय, त्यांच्या यशोगाथांची मालिका दाखवतोय. तसे आपले एक आता नवीन जे आपली यशोगाथाच्या मालिकेची मालकरी आहेत ते हौशीराम एकखंडित. नमस्ते सर. नमस्कार. तर तुम्ही मागाशी आलात आणि तुम्ही लगेच दर्शन घ्यायला लागले, हे काय देव आहे प्रकार? आमचे. तुम्ही असं काय करता? हे वैदिक नसतं, ते पिकलंही नसतं. काय सांगता? हा, रासायनिक इथं थांबलंच नसतं माणूस. हा, एवढा विश्वास आलाय तुमच्यामध्ये. खूप बदल झाला हो. पण काय तुम्ही किती किलोमीटर मोटरसायकल आले तुम्ही? ते जवळजवळ 60 किलोमीटर कुठे गेलेत तुम्ही? बोटीला. म्हणजे तुम्ही नाव ऐकलं आणि पण धावत पळत आले. हा, मला सांगा, तुम्ही आज हे जे आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावर, जे समाधान आहे, त्याचं काय रहस्य आहे? यशाची वैदिक. एसटी वैदिक. काय एवढं कौतुक करताय तुम्ही? त्याचे रिझल्टच तसे आहे ना. हा, ते समोर दिसतंय ना तुम्हाला. हे त्याचे रिझल्ट. हा. तर तसं नाही, लोकांचं म्हणणं असं आहे का तुम्ही अजूनही काहीतरी करता पण सांगती नाही. नाही का हो आता काका? यांच्या नाही, मी मुळात आता तिथं ते ढीग लागलाय. तो ढीग पहा तुम्ही किती वाहतो. काय काय? घरी हा? घरी पडेल आहे अजून. म्हणजे तुम्ही बेसल डोस टाकले. हम्म. आता मला सांगा, आपण मागच्या वर्षीचा अंदाज घेऊ. मागच्या वर्षी 700 झाड आहे आपले. 700 झाडांमध्ये पहिलं बहार होता, किती माल निघाला? तो 400 झाला. 350-400 झाड निघाला. मागच्या वर्षी तुमचं भांडवल किती गुंतलं होतं, किती उत्पन्न निघालं? केलं झाली मावलं 2.25 लाख रुपये भांडवल गेलं. अच्छा, सगळं. आणि मग उत्पन्न किती निघालं? ते 7-7.5 लाख रुपये. काय बात करता? एक नंबर माल उपत होता आपला संगमनेरचा मार्केटला आणि नाशिक मार्केटला. व्यापारी येऊन थांबायचे. तुमचे फोटो पाहूनच लोक चकित झाले होते आधी. हा. तो फोटो व्हायरल झाले होते. तर अगदी माझा एक आणि इंटरनेट ज्यांनी जो डाळिंब खाले ना, ती चवच वेगळी होती. आपण इथं फोडले होते, आठवतं तुम्हाला? आता हे मंदिराचं कॉन्ट्रॅक्टदार ते काम केलं ना, हा. शिंदे साहेब, बर त्यांना मी एक जाळी दिली. बर त्यांनी तिथं त्यांच्या आहे ना सोसायटीत वाटली. बर. ते म्हणले आता डाळिंबच नाही खायला. असं डाळिंबच खाल्लेलं नाही. क्या बात आहे, वा. नाही तर त्यांचा नंबर देतो, नाव पैसे देतो फिटले. त्यांना. हा. काय आनंद वाटतो माझ्यावेळेस आपण ज्यावेळेस समोरचा कौतुक करतो. समोरचा ते पैसे मरू द्या ते डाळिंबांचं, पण ते जेवढे शेतकऱ्याचे कौतुक करते ना, तोच लय भरपूर आनंद आहे. बरोबर आहे की नाही? हा. आज आपण बघतो की सर्वात मोठी जी विवंचना आहे शेतकऱ्याची, काय माल पिकवला का पैसे होत नाही आणि बाजार आले का माल राहत नाही. आणि आज कंडिशन बघतो आपण की अख्ख्या आढळा पट्ट्याला येड लागले आणि मेंढरांसारखे सगळ्यांनी शेवंत्या लावले. शेवण त्यांच्या बरोबर आहे. काय परिस्थिती आहे आज त्यांची? 10 रुपये किलो म्हणजे आज त्यांचं भांडवल वसूल आहे का? भांडवल नाही नाही. हा, नाही. बल्ब लावले, त्याच्यानंतर परागदी तिथे काय काय लोकांनी काय काय ते बिलं भरले MSCB मी चे. केलेले ना बेगापर शेवण. बरोबर आहे. काय परिस्थिती, किती भांडवल लागलं, किती उत्पन्न निघालं? मला त्याला लागले 1.5 लाख रुपये, अजून 50,000 नाही झाले. मला सांगा काय करायचं शेतकऱ्यांनी? आता तेच ना, मग बाजार भाव तर आपल्या हातात नाही. पण बरोबर. याचं कसं आहे, फिक्स उत्पन्न. म्हणजे तुमच्याकडे मार्ग आहे पण त्या मार्गावर चालण्याचं नॉलेज नाहीये, म्हणून काय वाटतं, भीती वाटते. गेल्या साली काय झालं, पुण्याच्या मॉलवाल्याने फोन केला आपल्याला. बर. ते मागत होते माल. माल. हा. बर पण मग मला वाटलं ते नेतील थोडे आणि बाकीचा माल कुठे वापरायचा. बर. मग ते 160 रुपयाने बांधून घेत होते. सगळा. हा. बर. पहिल्याच म्हणजे हा वर्षात म्हणजे अनुभव नव्हता. आता या वर्षी तुम्ही हार्वेस्टिंगच्या अगोदर एकदा व्हिडिओ रील काढा आणि व्हायरल होऊ द्या. तुमच्या पाठीमागा नुसता फोनचा बरसात होईल सगळी, म्हणजे क्वालिटी नव्हती त्याला. आज मला सांगा, आता मागच्या हप्त्यामध्ये काय परिस्थिती, राहा काळ होता, काय परिस्थिती होती सांगा पावसाची? गारा झाल्या, कुठं कुठं झाल्या? समशेपूरपर्यंत झाले, इथं समशेपूर, कळीपर्यंत झाले. सावरगाव, ठाणगाव, केळी तो वाजून झाल्या. बरोबर. काय तरी गुन्हे झाले. म्हणजे मला सांगायचं काय आहे की गारपीट एवढी भयानक झाली, तर गारपीट परिसरामध्ये झाली आणि पाऊस झाला तुमच्याकडे. तो पाऊस झालं, पाऊस झाला. वातावरण कसं 2-3 दिवस? गुदमरेल वातावरण. त्या वातावरणामध्ये लोकांची परिस्थिती काय झाली, बागावाल्यांची? बागावले काहीच आता म्हणजे फुलच नाही. शेंडे लीक झाला. ओम फटसवा. हा. शेंडेच निघाले. त्याला बरोबर. पण ऍक्टिव्ह झाला बऱ्यापैकी. इथं त्याला पाहिलंच नाही. नाही आपल्या याच्यावर नाही, पण रासायनिकच्या प्लॉटवर त्याला भरपूर त्या वातावरणामुळे? हा, काल याला ते त्या वातावरणामुळे. फळ दाखवलं हा. तर त्याला वाटलं त्याला एक त्याला नाही. नाही, ते घासेल असं. हा, नाही त्याला टिपका पडला होता असं. मला पण सांगा. फवारा हा, हा. आपल्या औषधाचा. म्हणजे मला सांगा एक गोष्ट महत्वाची,
का तुमच्या परिसरामध्ये ज्या शेतकऱ्यांना आज त्रास होतोय केमिकलचा, बरोबर आहे ना, परंतु त्यांना हे लक्षात येत नाही ज्यांनी शेवंते लावले असतील, बरोबर आहे, त्यांचं वर्ष व्हायला गेलं, धावल्या मागं धावले, एक जण पळाला का सगळे मेंढासारखे त्याच्या मागं पळता, बरोबर आहे. पण ह्याचा विचार करत नाही की जर सर्वांनी जर शेवंत्या लावल्या तर ते शेवंती घ्यायची कोणी, बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का तुम्ही ते करा जे कोणाला जमत नाही. आज डाळिंब कोणालाही जमत नाही, तुम्ही पिकवून डाळिंब. डाळिंबच काय निवड येत आंब्याचं झाड आहे, हा त्याला तू आंबे पाकित लागले आता हा, बर, म्हणजे ते थोडंफार वडीतच असेल ना. मग थोडंफार नाही बरंच बरं मग म्हणजे तुम्ही कोणतीही जरी फळबाग लावली तर एसटी वैदिक कशी येते, एक नंबर एक नंबर येते. मग शेतकऱ्यांनी कुठं वळायला पाहिजे, यासाठी वैदिक. फळबागांकडे वळायला पाहिजे आणि एसटी वैदिकच्या सोबत वळायला पाहिजे. बाग जो आहे हा शेतकऱ्यांनी केले पाहिजे आणि बागामध्येच शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. तुम्हाला काय वाटतं? कांदे आणि शेवंती आणि तांबाटेन वांगे करायला बद्दल मुद्दा नाही, तेच पिकं करून जमीन नसली, बरोबर आहे. नाही पण त्याच्यामध्ये भविष्य पण नाही, सगळ्यांनी करून नाही चालणार ते. बागा सगळ्यांनी केला तरी परवडतील, कारण हा माल एक्सपोर्ट करता येतो, हा माल टिकतो, हा 10-20 दिवस इकडे तिकडे करता येतो, याच्यावर प्रोसेसिंग करता येते. मग शेतकऱ्यांनी कोळाला कुठं पाहिजे, बागांकडे. आज तुम्ही जर मला सांगा इथं तुमचे कांदे बटाटे तुम्ही जे शेवंती जर आखी केली असते काय असते आज परिस्थिती? तर मी आता एका टायमाला प्यायला सुरुवात केला एवढी परिस्थिती बेकार आहे. खरं बोलले तुम्ही. अहो काय मग परिस्थिती तशी परिस्थिती शेतकऱ्यांची. तशी शेतकऱ्यांची. आज कांदे काढून कांद्याला बाजार नाही, बरोबर आहे की नाही? हा मजूर भेटाना 400 रुपये म्हणते मजूर. बरोबर आहे की 400 नाही? रुपये रोज आहे. मजूर काही टळत नाही कळत नाही. आणि कांदा काय वळत नाही. या बागात कसं 2 दिवस आपण घरच्या घरी काम केलं तरी ऍडजस्ट होते, आज जर असा रिझल्ट भेटला तर प्रत्येक जण बाग करू शकतो, करू शकतो. बरोबर आहे की नाही. परंतु शेतकरी मानसिकता बदलायला तर तयार नाही. आता मानसिकता बदलायला तयार नाही म्हणजे तुम्ही तुमचं नशीब बदलायला तयार नाही. काय वाटतं तुम्हाला? अनेक शेतकरी आहे का त्यांनी केमिकलवर खूप यश मिळवलेलं आहे, त्यांची तर हिंमतच होत नाही वैदिक करायची. का बरं होत नाही? त्यांना असं वाटतं त्यांचा एक अहंकार आहे का बाबा आपण जर वैदिक केलं आणि वैदिकने जर यशस्वी झालो तर आपण आता पण केमिकल पिकवलं ते मूर्ख ठरत. आता मला सांगा आता तुम्ही पण इथं बाळू काळूचा बाग धरला होता, बर. भानगड मारली बर लीक झाला बाग त्यांचा. लीक का बरं? तुमचा का बरं लीक नाही होते? आपलं शेंडा नव्हता ना, उगाच आता ते काढला का 4 दिवसापूर्वी, नाही काय शेंडी ना फुटवा काढला फुटवा. नॉर्मल फुटवा निघाला होता, पण त्याच्या सेटिंगवर काही परिणाम झाला का? नाही, नाही. बरोबर आहे. उलट काढाय नव्हतं लागत असं. नाही असू द्या असू द्या. मला सांगा आता तुमच्या बागेत पाहिलं तर माल आपण मगाशी पाहिला तर उचकल्यावर खालून काय निघतो? त्या माल तिथं पहा निघतो. ना तुम्ही. म्हणजे इथं खाली जर पाहिलं पा इथं पहा, ते वरून काही दिसत नाही. याला माल दिसतो का? नाही. ते दाखवतो ना काय हे पा, याच्या मध्ये मध्ये उचकलं काय दिसतोय सर? मध्ये बघा, हे बघा ना इथं मध्ये, हे बघा इथं मध्ये काय आहे? सेटिंग. इथं मध्ये काय आहे? सेटिंग. बरोबर आहे ना? गुच्छानी सेटिंग लागेल हे बघा इथं मध्ये काय सेटिंग आणि कशी लागली आहे? गुच्छामध्ये. आता गुच्छामध्ये सेटिंग कधी लागते? जेव्हा झाडाचा CN रेशो काय होतो? मॅच होतो. म्हणजे काय? C बी भरपूर असतो आणि N बी भरपूर असतो. दोन्ही भरपूर झाले तर गुच्छामध्ये सेटिंग लागते. जेव्हा तुमचा N वाढतो आणि C कमी होतो, पावसामुळे N वाढतो C कमी होतो, त्याच्यामुळे तुमचा शेंडा निघतो. बरोबर आहे. मग उन्हामध्ये काय होतो? N कमी होतो आणि C वाढतो, त्याच्यामुळे तुमची ग्रोथ काय होती? थांबून जाते. आलं लक्षामध्ये? म्हणजे CN रेशो बॅलन्स तुमचा का राहिला? त्याचं कारण जमिनीतून तुम्ही दिलेलं पोषण. आज मला सांगा तुमचे बेसल डोस आणि तुमची झाडाची ताकद काय आहे? मला दाखवा थोडस. काय आहे? काय हं? हे बघ, ही मुळी बघा ना किती पॉवरफुल. हा हे बघ, हे बघ, हे बघा डाळिंबाची मुळी पा, गुच्छ पा. जवळ घ्या सर. हे बघ खतरनाक. तुम्ही मुळी ओढली हे बघ, हे बघ किती मुळी बघा. आणि सगळी खतामध्ये हा आपल्या हे बघ आहे का? म्हणजे याच्यामध्ये जीव आहे बघा. आता सुद्धा पावसाळ्यात सारखी जीव आहेत ना. म्हणजे सगळा खेळ कशाचा आहे? पांढऱ्या मुळीचा आहे. हिट मध्ये ना हा आपल्या ते कुत्र्याच्या छत्र्या नाही का, हा 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 ते उतरेल होते 1-2 ठिकाणी. एवढ्या हिट मध्ये. हा. म्हणजे बघा सेंद्रिय कर्ब तुमचा किती मॅच्युअर झालेला आहे. म्हणजे थोडक्यात सगळं रहस्य काय आहे? माती बलवान, पीक पैलवान आणि शेतकरी धनवान. आता मला सांगा तुम्ही पानगळ कधी केलेली याची? आता 7 फेब्रुवारी. 7 फेब्रुवारी. 7 फेब्रुवारी नंतर तुम्ही त्याच्या अगोदर छाटणी कधी घेतली? छाटणी 10 दिवस अगोदर. 10 दिवस अगोदर. मग तुम्ही पहिला बेसल डोस यावर्षी छाटणी झाल्या होता का? कृषी अमृत आणि RN किती टाकलं सगळं? ते 3 किलो. 3 किलो कृषी अमृत, RNPH 4.5 किलो. 4.5 किलो आणि SSM ते घेतलं 4 बॅगा. 4 बॅगा. हा 8 बॅगा होत्या. 8 म्हणजे बॅगा होत्या ना? 8 हा 2 2 का 4 4 4 4 4 म्हणजे 8 8 4 4 सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड.
हे सगळं मिक्स करून तुम्ही पहिला बेसोल्ट टाकला रेस्टमध्ये. रेस्ट मध्ये पहिला टाकला तो 3 किलोने टाकला होता. किती महिने झाले त्याला? त्याला मग ते तो कोणत्या महिन्यात टाकला असेल? आता फेब्रुवारीच्या 2 महिने अगोदर. 2 महिने अगोदर, म्हणजेच तुम्ही डिसेंबरमध्ये टाकला तो, बरोबर आहे ना? डिसेंबरमध्ये तो गेला, हा याच्यामध्ये गेला फेब्रुवारीमध्ये, आणि आता तुम्ही त्याच्यानंतर शेवटचा बेसोल्ट आता कधी येईल तो? फेब्रुवारी मार्च आता येईल, आता येईल. बरोबर आहे, तिसरा. आता मला सांगा, तुम्ही रेस्टचा डोस आणि हा डोस सेम टाकला, त्याच्यानंतर तुमचं शिलाची ट्रीटमेंट किती वेळा गेली? तिला जिथे एकदाच गेली. एकदाच गेली. तिथं 2दा गेली असती तर जे स्ट्रोक अजून शेवटचे स्ट्रोक नाही छोटे झाले तुम्ही म्हटले, हे स्ट्रोक काय झाले असते? वाढले असते, आणि अजूनही वाढतील, काही टेन्शन नाही, आणि कळी पण वाढेल आणखी परत. दुसरा एक मुद्दा, आता मला सांगा, पानाची जी क्वालिटी तिचं श्रेय कशाला द्याल तुम्ही? अमृतजल 100%. पानांची जी क्षमता आहे किंवा साईज आहे किंवा चमक आहे, मग आपण पाहिले हे आता बेसल डोस तर आहेच आहे, पण हा. अमृतजलनी ना हा. ती दुप्पट ताकद झाली ना. म्हणजे त्याची ताकद वापरली जाते. हा. अमृतजलनी मेन काय ताकदवर राहतं तुमचं? फ्रेश काय राहतं? पान. पान. फ्रेश पान जेव्हा तुमचं फ्रेश राहतं, झाडाच्या पाण्यामध्ये जेव्हा क्षार वाढतात, वॉटर सोल्युबलचे असो, तुम्ही वॉटर सोल्युबल मिक्स केलं म्हणजे काय? रक्तामध्ये साखर मिसळली ना, बरोबर? चूक आहे. जशी माणसाला डायबिटीस झाला ना, आधी झाडाला झाला, तो झाडाला झाला आणि मग त्याच्या मुखांना झाला, माणसाला झाला. झाडातला रस जो आहे, तो रस हलका फुलका जर असला तर तो पटापटा सगळीकडं पसरतो. मग ह्या याने काय होतं, ह्या क्षारांनी तुमच्या झाडाचं आतमधलं जे वहन आहे ते थंड होतं. दुसरी गोष्ट, पाण्यामधले जे नस आहे ते चॉकअप होतात. मग त्याच्यामुळे जे एक विषारी तत्व आहे, झाडाच्या ज्या पानं असतील, झाडाची फळं असतील, त्याच्या स्किनवरती आपोआप छोटे छोटे जखमा तयार होतात, आणि त्याच्यातून बुरशी काय करते? अटॅक करते, आणि झाडावर काय होती? बुरशीचा प्रभाव वाढतो. पण ती अटॅक कुठून करते? जागा कुठून मिळते? जिथं काय पडलं? होल पडलं. ताणतणाव ज्याला म्हणतो आपण, की कुठल्याही बंद पानामध्ये समजा सगळीकडून किल्ल्याला काय आहे? तटबंदी फुटली तरच त्या बाहेरच्या सैन्याला मध्ये घुसायला जागा आहे ना. प्रॉब्लेम कळला का तुम्हाला? म्हणजे तुमचा जो बुरुज आहे तो ढासळला जर नाही तर बाहेरचं सैन्य काहीच करू शकत नाही. कळलं का तुम्हाला? आणि म्हणून ज्या वेळेस पानं असतील, फळं असतील, त्यांचा बुरुज कधी ढासळतो? जेव्हा त्याच्यामध्ये आतमध्ये काय वाढते? सलायनिटी वाढते झाडामध्ये, जेव्हा त्याची क्षारता वाढते, म्हणजे तिथं अमृतजलचा रोल येतो. अमृतजल काय करतं? त्या पाण्यातली सलायनिटी काय करतं? शून्य. रक्तातली साखर डायरेक्ट काय होती? शून्य. सेम इन्शुलिन सारखी. म्हणजे अमृतजल एक प्रकारे झाडाचं इन्शुलिन आहे. आज मला सांगा, इन्शुलिन तरी फक्त औषध उपचार होतो, परंतु अमृतजलनी डायरेक्ट मुळापासूनच आजार नष्ट होतो. आज मला सांगा, ते झाड जर स्ट्रेसमध्ये गेलं तर त्याला बुरशीचा अटॅक येणार आहे, तर त्याच्यावर किडीचा अटॅक होणार आहे. आज मला सांगा, तुमच्या झाडाची गळका नाही होते, कारण त्याचं नुकसान नाही होत कुठलंच. नाही त्यात एक मादी कळी या कार्दी गळायला लागत होती, ती गळेल नाही ना. मला वाटलं होतं या कार्दी गळण वाट पाहत तुम्ही. आता कसं काय स्ट्रोक वगैरे कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्हाला कळस झालं का अमृतजलचा रिझल्ट काय आला? तुम्ही आजपर्यंत किती वापरले म्हणे? रेकॉर्ड ब्रेक केले म्हणे तुम्ही. एक बॉक्स वापरला 600 ग्रॅमचे 10 पुढे याच्यामध्ये ते सगळे तुम्ही वापरले. हे लोक मी नेहमी 2 सांगतो, महिन्यात पण 2च महिन्यात धरायच्या आधी वापरले, म्हणजे धरायच्या आधी वापरले, धरायच्या आधी पण वापरलेले. महिन्यात एक बीटी संपली. रेस्ट मध्ये अमृतजलच्या प्रेमातच पडले बा तुम्ही. मला सांगा, त्याच्याकरता तिथं ते पटच भरून ठेवले. 1500 पाणी काय? संपलं का तयारच राहतो. हे थोडं हे येड तुम्हाला फायद्यात पडलं पण. हा, ते हे जे वेळ आहे तुमचं हे फायद्यात पडलं. मी तुम्हाला मागच्या सीझन मध्ये म्हटलं होतं का, ज्या शेतकऱ्याला आजच्या काळामध्ये ड्रेंचिंग करताना अमृतजल वापरतो, हा, फवारणी करताना अमृतजलच पाणी वापरतो, त्याच्याशिवाय पाणीच काहीच नाही. नाही. ज्यांनी जे शेतकरी आम्ही म्हणतात 100% वापरतो बरं का हो साहेब, त्या शेतकऱ्यांना तुम्ही हे सांगा काय, का अमृतजल शिवाय या शेतीवैदिकची जादू पाहायला भेटणार. अमृतजलला एवढं महत्व आहे जेवढं बेसल डोसला महत्व आहे, तेवढं एकट्या अमृतजलला आहे. आणि तुम्ही ती पेटी आणली, मी काय म्हणलो तुम्हाला बाग धरायचा ना, पहिली पेटी घेऊन ये आणि ती पेटी संपवा. तुम्ही बरोबर 2 पेट्या जायला पाहिजे, तुमच्या 2 पेट्या बरोबर जाणार आहे. आलं लक्षामध्ये? ही एक जादू आहे याच्यामध्ये. काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? यासाठी वैदिकचा वापर करा आणि बिंदास्त राहा, शेती करा बिंदास्त राहा. आरामशीर, हा. बरोबर आहे. नाही तर मग प्या संध्याकाळी. केमिकल वापरलं केमिकल वाले काही करणार ते केमिकल वाले करणारच ना, वेळ येणारच ना. हा, वेळ टेन्शन येणार. कुठं घालवणार ते? टेन्शन कुठे घालवायचं? अहो शेवटी माणूस आहे प्रत्येक जण, किती सहन करणार आहे करून करून, बरोबर आहे की नाही? मला बागात आल्याशिवाय करमत नाही. मी सकाळचा आहे ना मावलं आता हे शेजारी यांना करमत नाही. नाही देवपूजा झाली का म्हणजे दर्शन करता गावात जातो, पहिलं दर्शन मावलं बागात राहत.
क्या बात यस. पहिला एक गारका मारणार मग मी दर्शनाला जाणार. मला सांगा आपण काय म्हणतो, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. दुसरा मंत्र काय, या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. तिसरा मंत्र काय, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. मला एवढंच सांगायचं आहे टाहकरीकरांना, सर्व भारतीयांना, सगळे दुनिया कामाख्या देवीकडे जाती सिद्धी प्राप्त करायला, बरोबर, यश प्राप्त करायला. सगळी आपल्या भागातली दुनिया ह्या देवीकडे येते शक्ती प्राप्त करायला, आशीर्वाद प्राप्त करायला, लक्ष्मी प्राप्त करायला. ही देवी काय सांगते, या देवी सर्व भूतेषु, सर्व भूतांमध्ये म्हणजे प्राणी मात्रामध्ये, वनस्पतीमध्ये, जीवांमध्ये मी शक्ती रूपानं काय आहे, स्थापित झालेली आहे. मी लक्ष्मी रूपानं स्थापित झालेली आहे. मी आई रूपानं स्थापित झालेली आहे. तू माझं दर्शन तिथं घे. क्या बात. असं दर्शन तुम्ही रोज इथं घेता ना, हे तिचंच दर्शन आहे. कुठे जरी गेलं तर तिचंच दर्शन आहे. आलं लक्षामध्ये. आणि तिचा अंश आपल्या गावामध्ये, त्याचं किती मोठं भाग्य आहे. तिच्यामुळेच गारा झाल्या नाही. तुम्ही पाना खिळीला झाल्या, इकडे कोंबाळण्यापर्यंत झाल्या, इकडे संपपूर शक्ती 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 दिली. आणि एसटी मला सांगा, तुम्ही म्हटलंय आमच्या आजही बी गावातले म्हणते आपल्या गावाला गारा होतीच नाही. म्हणजे अजून गारच होईल नाही का, गारपीट. बरोबर आहे की नाही. हा. आणि आता तर होणारच नाही. हो ना. जरी झाली कधी, जरी झाली तरी तुमच्या पण बागेत मग अशी एवढी नुकसान नाही होत. नॉर्मल होती. नॉर्मल. बरोबर आहे ना. त्याचं तुम्ही लक्षात नाही आलं तुमच्या कारण, त्याचं तुम्ही त्या लक्षात द्याल तुमच्या. बघा पूर्णपणे चारी बाजूने काय आहे, ही काय तयार झाली, कढई. कढई तयार झाल्यामुळे काय तयार होतो, एक दबाव क्षेत्र तयार झाल्यामुळे त्या दोन्ही बाजूने अशा, मग दबाव केळीला नाही. नाही तसं नाही, केळीचं क्षेत्र बघा तुम्ही, खाली मोकळे नाही इकडे अशी, खाली मोकळे असल्यामुळे केळी काय बंदिस्त आहे. केळी बंदिस्त असल्यामुळे काय होती, ती लगेच तिला अडकून राहते. इथं खाली फ्लो व्हायला चान्स आहे ना. तिकडच्या गाळा तिकडे अडकतात, इकडच्या खालच्या मोकळ्या खाली जातात. तरी पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एस सी ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्हाला गारांना घाबरायचं नाही. कारण नाही. बिंदास राहायचं. जरी गारपीट झाली तरी आपल्या फळांचं नुकसान 10% पुढे होत नाही. आपली झालेली जखम 15 दिवसात भरून निघते. आणि तुम्हाला तर भ्यायचंच कारण नाही. काय कारण, सगळ्या शेतकऱ्यांना मला सांगायचंय, एक लक्षात घ्या, डायबिटीजच्या माणसाला म्हणजे ज्या जमिनीमध्ये सलायनिटी क्षारता आहे, पाणी भरल्यावर, बरं काय बाबा, पाणी भरल्यावर जेव्हा क्षार फुटतात, तुमच्या जमिनीत व्हायचं ना, पहिलं पाणी भरलं ही ना, ही हाच बेड आहे ना, सफेद दिसत होता. औंधा नाही दिसत. मागच्या वर्षी दिसत होता, 2 वर्षापूर्वी. म्हणजे अमृत जलचं ज्या वेळेस आपण पाहिलं तर अमृत जल वापरल्यामुळे तुमच्या जमिनीमधली क्षारता काय झाली, संपून गेली. मी तुम्हाला तेच सांगू राहिलो की ज्या वेळेस तुम्ही एखाद्या डायबिटीज झालेल्या माणसाला जखम होती, त्यावेळेस त्याची जखम चिघळती, कधी कधी गँग्रीन होतं. आणि कधी कधी जर शुगर जर कंट्रोलमध्ये नाही राहिली तर तो भाग कापावं लागतं. हे खरं आहे का खोटं आहे. का बरं, कारण ती जी शुगर असते ती त्याच्यावर ट्रीटमेंट होऊन देत नाही. तिथं नवीन पेशी डेव्हलप होऊन देत नाही. तिथं सडायची क्रिया जास्त होती, कारण ते साखर जास्त आहे. साखरेमुळे जीवजंतू जास्त पडतात. बरोबर आहे. आता माझ्या लक्षात मला सांगा की कुठलाही गोड पदार्थ असला तिथं माशी आकर्षित होते की नाही. सेम तुमच्या झाडामध्ये जेव्हा क्षारता जास्त राहते तेव्हा त्या झाडाची डायबिटीस सारखी परिस्थिती राहते. त्याला जर जखमा झाल्या तर लगेच त्याला काय होतो, रोग धावतो, लगेच त्याला कीड धावतो, लगेच तिथं काय होतं, नुकसान होतं. लगेच आपल्याला ते झाड तेवढा भाग तुडून टाकावा लागतो. मर येते, करपा येतो, वेगवेगळ्या प्रकारचे तेल्या येतो. हे सगळे कारण नंतरचे. आधी काय झाला, स्ट्रेस तयार झाला. आधी काय झालं, क्षारपणा आला. मग अमृतजलचं महत्व किती मोठं आहे, खूप महत्व. कळलं ना तुम्हाला. म्हणजे आजच्या काळामध्ये ज्याला एस सी करायचं त्यांनी पहिल्या नंबरला अमृतजलची पेटी विकत घ्यायची आणि मग पीटी विकत घ्यायची, टाक्या विकत घ्यायच्या. पहिलं अमृतजलचं पाणी तयार करायचं. येस, क्या बात आहे. हे रहस्य आधी तर चिकूचं झाड आहे ना, हा वर्षापासून चिकू आहे, त्याला संपेल बंदच होत नाही. पहिलं नव्हतं येत तेवढं. किती वर्ष झाली ती, ते पहिल्या बागापासून म्हणजे डाळिंबाची बाग होती ना, पहिल्या बागेपासून 16, तेव्हा त्याला येत नव्हतं. आता आता लई आता औंधा आहे ना, आम्ही दररोज बी म्हणजे पाहुण्या रावळ्यांना देतो. 10-15 किलो निघते. कायम चालू राहते वर्षभर, पण संपत नाही. आणि साईज बी डायरेक्ट टेनिस बॉल. ओके, हे संशोधक आहे, आपण काही शेतकरी. तुमच्याकडून थोडंफार ज्ञान घेतात म्हणूनच संशोधन. थोडं फार नाही, सगळंच. सगळं ज्ञान घेत. सावरगावरून खालतीला वडे सारवायच्या, त्या वडा खालून काही वर्षाची माची होती. तेव्हा मी म्हणलं पक्षाची विष्ठा आहे ना, ही 1 नंबर राहते. ती माची आणून गुणीभर आणि कांद्याला टाकली. कांदा हे असं आणि कांदा कधी विकला, मार्शी महिन्याला कांदा. ते म्हणे बाबा
पुढे शिकले तुम्ही तर भाऊ, हे अनुभव घेतला गरिबीमुळे अनुभव घेतला. 2003, 4, 4, 5 साली कसे कांदे होते फोटो बिटो काढले ना आपण. हा, कांदे काय- केव्हा वाढले होते? एवढले कांदे होते कांदे अरे कमरा वाढली. मग ती माती ते गोळा करून आणि तुम्ही टाकली होती का? हा, माती गोळा करून कोण टाकली होती? खोडात टाकली. हा, कोण टाकली होती? आपण होतो ना. हा. तुम्ही केमिकलची शेती करत होते, साऱ्या गावाला शिकवत होते की नाही? हा, तुम्ही त्यावेळेस सल्ले देत होते सगळ्यांना, बरोबर की नाही, केमिकलचे. आणि त्याच काळामध्ये आपण कांदे पिकवले ना, हा. पिकवले की नाही अमृत पाण्यावर त्यावेळेस. मला सांगायचं हे की तुम्ही शेती करत होते एका काळामध्ये, एका बिघ्यामध्ये त्या काळामध्ये 2-2 हजार जाळी निघायची एकरामध्ये, बिघ्यामध्ये 2-2 हजार. इथून गेलं का कॅरेट भरायचं. खरं जाळीच असली कांद्याचा करड. नाही, टोमॅटोचं बद्दल बोलतो मी. आणि जेव्हा आपण वैदिक व टोमॅटो लावले, आपल्या याच्यावर ऑर्गॅनिक व टोमॅटो लावले, हा, ते त्या काळामध्ये म्हणजे तर त्यावेळेस नंतर आपण नाही, मला चांगलं आठवतं केमिकल लावले, 2-2 हजार जाळी काढली. नंतर 5 वर्ष झाली, 1999 आणि 2000 मध्ये एवढे टमाटे निघाले का काही माफच नाही. तोडता बरोबर नाही, बरोबर. रेकॉर्ड काढलं बरं का. आणि 2005 मध्ये त्याच वावरामध्ये बिघ्यामध्ये 400 जाळ्या निघाला. हे खरं आहे का खोटं आहे? तर यांना स्फूर्ती भेटली ना त्या आपल्या काय करणीवरच. म्हणजे यांनी थकवली जमीन आणि आम्ही ती चालू केली मग परत. 2003 मध्ये माझ्याकडून कसं करते बघ. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एकटेच आहे, हे मी सांगतो. परंतु हे काहीतरी पुण्यामुळे यांना हाताला लागलेलं आहे. तुमचीच पुण्य आहे ना. नाही, माझी नाही. मग कोणाची? आणि माझे वडील म्हणजे काय होते, बागामाची माणूस नाही सगळं फक्त त्याच्या पुण्यावर सगळं चाललं. मी जगलो त्याच्या पुण्यावर आणि तुम्हाला जगवलं त्याच्याच पुण्यावर. आभार आहे. त्यांच्या पुण्य आम्ही त्याच जगतो ना. पुण्यावर परत तुम्ही फार चालले. पुढचं जे चालू आहे ना त्याच पुण्यावर. शेवटी पुण्य आहे कोणाची? देवाचीच शेवटी. त्याचे आशीर्वाद आहे का नाही? त्यांचे आशीर्वाद शेवटी. ही पुण्य जेव्हा प्रगट झाली, पण ती प्रगत कशाच्या रूपाने झाली? परत गरिबीचे लोक नाही, गरिबीचे पुण्य लक्षात नाही, त्याच्यामध्ये आज श्रीमंतीतून पुण्य नाही. नाही, आज गरिबीमध्ये होऊन जे तयार होतं ना ते श्रीमंती कधीच नाही तयार होतं. खरंय. कारण रग असते, रग गरिबीची. त्या रगीमुळे आमची सगळी जर अभ्यास केला ना त्याच्यावर वडा खालून कोण माती आणणार याची गोष्ट तू भारतामध्ये आणखी 400 वर्षामध्ये भारतामध्ये जाणार पसणार आहे तो प्रश्न नाहीये. पुण्य आणि बुद्धी जिद्द भयंकर जिद्द आहे. मी एवढा मोठा आहे मग गाडीचं पंक्चर कसं करून गाडीला गावावर कसं मारू कोणी म्हणणार नाही. पण त्याची चिरून तयार असते. म्हणजे जिद्द निष्ठा भयंकर आहे. त्याच्यावर आधी सगळे आता पोरं जे आहेत ना, पोरं ही पोरं आहेत असे पोरं 30-35 पोरं आहेत सगळे. एवढं कुठं सापडणार? सगळे घडले असे. नाही, एवढं कुठं सापडणार नाही. म्हणजे नुसते प्रोडक्ट नाही घडले, नुसते शेतकरी नाही घडले. बरं, शब्द म्हणजे शब्द रोजगार नाही दिला त्यांनी. हा? रोजगार नाही, संस्कार. म्हणजे आपले मुलं असे जसे शिवाजी महाराजांका मावळे होते का? आता बाकीचं कसं आहे माहिती का? बाकी लोकांकडे भरपूर लोक आहे, पण ते सगळे बावळे. म्हणजे ते संध्याकाळी त्यांना प्यायला लागती, कोणाला गुटखा खायला लागतो, चोऱ्या मारा खायला लागत्या, भामटेपणा खायला लागतो. पण आमचे पोरं असे, तुम्ही त्यांना विकत नाही घेऊ शकत, काही सापडणार. तुम्ही त्यांना व्यसन लावू शकत नाही, तुम्ही त्यांना वाया घालू शकत नाही, आणि ते कधीच आपली निष्ठा सोडणार नाही. आता मी इंटरव्ह्यू घेतले, त्या इंटरव्ह्यू मध्ये मी एक जणाला विचारलं का बाबा रे, का तू एवढा हुशार झालाय, दुसऱ्या कंपनीत गेला तुला लाख रुपये पगार मिळेल, तू इथं का बरं 30,000 मध्ये काम करतो? तो नाही सर म्हणे, विदाय ना म्हणे, सत्य आहे आणि सत्यामधून आनंद मिळतो म्हणे, लोकांचे आशीर्वाद मिळत्या, शेतकरी आपल्याला साहेब म्हणतात. ग्रॅज्युएट पोरे मंदिरामध्ये दर्शन घेताना शमशेरपूरचा एक तो शिपाई बघा, ग्रामपंचायत शिपाई कामगार ना, तो साफसफाई करतो, सफाई कामगार आहे. तर तुम्हाला मगाशी भेटला, त्याचं पोरग पोलीस झाला. तर तो त्याला मी सांगत होतो, म्हटलं हे बघ, प्रत्येक आई वडील आपल्या पोरासाठी कष्ट करते, बरोबर आहे ना? त्याच्या पोराला म्हटलं तुझ्या आई बापाने तुझ्यासाठी काय कष्ट केले, किती मेहनत केली आणि काय काय खस्ता खाल्ल्या, मी माझ्या डोळ्याने पाहिल्या. म्हटलं मी 20 वर्षापासून ते पाहत आलो, त्यांचे कष्ट आहे ना या जगापेक्षा थोडं वेगळे आहे. म्हटलं त्याला म्हटलं का बरं? म्हटलं मला सांगितलं देवीचं मंदिर आहे का नाही, सगळे लोक काय करते, दर्शनाला येते. राक्षसाचं का बरं मंदिर नाही? राक्षसाचं मंदिर का नाही? तिच्या पायाखाली दोघे बी, त्यांचंही मंदिर आहे, पण ते कुठे आहे? तिच्या पायाखाली, तिच्याच मंदिरात येते, तिचे बळीचे बकरे, बरोबर आहे ना? म्हणजे मला सांगायचं काय, राक्षसांनी पण साम्राज्य निर्माण केलं, राक्षसांनी पण शक्ती दाखवल्या, त्यांनी पण तपश्चर्या केली, त्यांनी पण वर मिळवले,
त्यांच्याकडे पण शस्त्र असं देवीला लढावं लागलं म्हणजे ती शक्तिशाली होते ना. हॅलो, खरे खोटे. परंतु त्यांचं साम्राज्य संपलं. तसं केमिकल हा राक्षस आहे, मारायचं बरोबर आहे? म्हणजे मी त्यांना काय म्हटलो की तुझ्या आई वडिलांनी, अनेक लोक आहे आई वडील आपल्या मुलांना मोठं करता, कमवून बी देता, परंतु त्यांचे मार्ग वेगवेगळे राहत्या. परंतु तुझ्या आई वडिलांनी इमानदारीने कामं केले, सत्याच्या मार्गाने वागले, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नम्रता ठेवली आयुष्यभर. आयुष्यभर काहीच आगावपणा किंवा उद्धटपणा काही दाखवलं नाही. आज त्याचं फळ आहे का आज तुझं पुण्य ज्ञान आणि अभ्यास होतो. टिकतं. ते तुम्ही नम्रता म्हणजे झुकले ना तरच हातामध्ये साचल ना. तुम्ही जर असे माधुरीसारखे वागायला लागले तर तुमच्या हातात काय टिकत? पालत्या खड्यावर पाणी. आणि म्हणून सत्याचा मार्ग जो आहे ना तो माणसाला संस्कृती आणि संस्कार निर्माण करून देतो पिढ्यानपिढ्या, आणि असत्याचा मार्ग एका पिढीमध्ये संपून जातो. खरं आहे का खोटं आहे? पाय लागली पुढे- तिच्या बसती, हा? यांची पाय लागली तिच्या बसती. आशीर्वाद तो काय सांगा, काय काही शाबासकी द्या ना बागेला. काय सुंदर कसं काय बाग आहे सांगा दादाला. भाऊ बाग अशी बेफाट आहे बरं का. फक्त अजून तुला खाद्य द्यावं लागेल. सुरुवातीला अजून खाद्य द्या तेवढं. पान आहे ना, पान अजून पसरत थोडं. इतकं पान पसरत तेवढं तुमचे फळं पसर. आलं ना आपलं शब्द आहे. एवढं मोठं पान एवढं मोठं फळ. पाहिजे. आलं का? मंदिर बांधावं. आतापर्यंत 10,000 व्हिडिओ झाले, 10,000. त्याच्यामध्ये आता एकच पहिला व्हिडिओ आहे का तुमच्या बागेत. बरं का. तुमचं मंदिरामध्ये मंदिर बांधकाम झाले, चौथर सगळे झाले, पण वर कळस लागायचं राहिला. मग तो कळस हा पान तयार होणं म्हणजे कळस. तरी कळसाचे काम चालू क्या आहे. बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. मला एकच सांगा, एवढं सांगा मी काही तुम्हाला मला एवढं सांगायचं आहे की याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय राहते का, समजा त्यांनी आशीर्वाद दिला म्हणजे ना पहिली गोष्ट काय राहते की आता बघा त्यांच्या आयुष्यभर त्यांनी शेती केली, बरोबर आहे. तुम्ही पण तेवढे दिवस पाहिले, वाईट दिवस पाहिले, चांगले दिवस बी त्यांनी पाहिले, परंतु ज्यावेळेस असा आनंद पाहायला भेटतो ना पिकाचा, शेतकऱ्याचा. ही बाग दादा बघा 2 वर्षाची आहे, अजून हा. 3रं वर्ष, आणि वैदिकचं काम तर 3ऱ्या वर्षापासून फास्ट चालू आहे. एक नंबर. पुढच्या वर्षी रेकॉर्ड वगैरे राहणार. हा जो म्हणजे आंबा आहे कुठला आहे? हा केशर आहे. आणि हा तुमचा किती वर्षापासून आहे? 2025 नाही 2000 2015-16 पासून. म्हणजे याला 10-11 वर्ष झाले. 10-11 वर्ष झाले. तर याच्यामध्ये एवढा आंबा आला कधी पाहिला तुम्ही? आमचं झालं गेल्या तरी आलता. म्हणजे तुम्ही एवढा आलता का मागच्या वर्षी? नाही एवढं नव्हतं, कमी होतं. थोडा कमी होता. या वर्षी आणखी जास्त आला. आणि त्याच्या मागचे हे 2 वर्ष सोडून याचा मागे विशेष असं आहे, ये ना 1 साल येत नाही आणि 1 साल येतो, बरोबर आहे? आमदा डबल आले. आलंय. आम्हाला वाटलं होतं आमदा येणार नाही. म्हणजे यावर्षी गॅप टाकील. हा सगळ्या कोकणातल्या शेतकऱ्यांनी हे बघितलं पाहिजे की कोकणातले शेतकरी असं समजतात की बाबा 1 वर्ष येतो हापूस आणि 1 वर्ष येत नाही. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की आंबा 1 वर्ष येतो 1 वर्ष येत नाही. तर का येत नाही? कारण तो 1 वर्ष गॅप टाकून तेवढं स्टोरेज करतो आणि पुढच्या वर्षी परत तो तेवढं स्टोरेज बाहेर देतो. इथं तुम्हाला स्टोरेज एवढं भेटतंय. हे वैदिकची बाग आहे डाळिंबाची, बघा शेजारी बाग आहे डाळिंबाची, आणि ह्या डाळिंबाच्या लाईनचं हे डाळिंब आहे बघा इथे शेजारी आहे का. म्हणजे ह्या डाळिंबाचं सगळं खत ह्या नळ्या खालून गेले पा, हे ते झाडे बघा यांच्या शेजारी आहे का नाही. म्हणजे तुम्ही तिकडे वळवलं तर बघा डाळिंबाची आहे का नाही. म्हणजे इकडे डाळिंब इकडे डाळिंब, याच्यामध्ये जे खत जातं त्याच्यानंतर हे बघा मध्ये ड्रिपर आहे त्यांचं, त्याच्यानंतर इनलाईन नाही. म्हणजे इनलाईन म्हणजे याला खत सगळं सॉइल चार्जर वगैरे सगळं मिळतं. इनलाईन बघा, हे बघा याला ड्रिपर नाही, राईट, हा इनलाईन ड्रिपर आहे. तर याच्यामध्ये आपले सगळं बेसॉल्ट जातात, फवारे जातात, त्याच्यावर हे एवढं चालू आहे. शानमध्ये आलंय, बरोबर आहे. म्हणजे रेकॉर्ड ब्रेक आलाय यावर्षी, दरवर्षी येत नव्हतं. मागचे 2015 लावलं होतं ना. तर 20 पासून म्हणजे कमीत कमी 2 3 वर्ष तर काही याचं पीक चालू नव्हतं. 3ऱ्या वर्षी आलतं, त्याच्यावर परत 1 वर्ष आलं नव्हतं. बर म्हणजे असं एकाडे कोर्स आहे. ते बी एवढे येत होतं का? नाही नाही. हे बघा ना काय आहे. आणि गेल्या साली आलतं, आम्हाला आमदा वाटलं होतं येणार नाही, पण आलं. आलं. म्हणजे भ्रम आहे शेतकऱ्यांचा का 1 वर्ष आड वर्षाला येत होते. त्याचं कारण आहे, त्याचं कारण काय आहे? त्याला तेवढी ताकद मिळत, तुम्ही त्याला ताकद दिली, आलं. आणि घरा पैसे केसर लावले ना, हा त्यांना थोडं थोडं टाकलं होतं आम्ही, बर, त्यांना भरपूर आंबा. जबरदस्त आला. ओके, मला सांगा तुम्ही आता फिरले एवढं, तुम्ही बागा बी बघता, तुम्ही शेजारी केमिकलच्या बागा पण आहे, तुमचं नाव सांगा आधी. अशोक एखंडे. ओके, तुम्ही आमच्यावर फिरताय गेले 2 तास, हा, काय आनंद आहे तुम्हाला? बागेचा आनंद आहे ना, बाग तर यांची, तुम्हाला काय आनंद होईल? भाषा आहे ना, भाषेचा आनंद आहे आपल्याला. वा वा, क्या बात आहे, व्हेरी गुड. मला सांगा
केमिकलच्या बागा तुम्ही पाहताय तुमच्या बाग घरातल्या शेजारीच आहे शेजारीच आणि आहे. इथे पण बाग आहे तर काय फरक वाटतो तुम्हाला पानामध्ये फरक आहे, ते पान पिवळं दिसतंय, हे एकदम काळुख आहे. आणि वरून सेटिंग मध्ये किती फरक आहे शेतीमधले फरक आहे, किती फरक असेल जवळजवळ 30-35% फरक आहे. जमीन आसमानाचा फरक आहे जमीन आसमानाचा फरक आहे. त्यांचा स्ट्रोक कसा आहे का एक तरी स्ट्रोक असा नाही हा स्ट्रोक नाही त्यांचं ना आता ना, म्हणजे मी त्याच्याशी चर्चा केली ना, तो म्हणला नरच फुल आहे सगळे, बरोबर आहे त्याची गाळणार मग त्याची सेटिंग होणार. म्हणजे ते किती महिने गेला 3 महिने गेला हा. 3 महिने गेला एक महिना तो आता लेटे आपण बाग धरून फेब्रुवारीला पानगळ केली आता काय आहे? एप्रिल चालू आहे 2 महिने. म्हणजे फेब्रुवारी 2च महिने 60 दिवसाचा बाग आहे हम्म. काय 60 दिवसामध्ये ही कंडिशन आहे 7 दिवसात 7 तारखेचं पाणी येईन, 7 तारखेला 2 महिने झालते. याला बी 60 दिवस झाले असतील आणि याला माशी नाही लागत बाकीचे आंबे आहे घराकडे हा. माशी लागली त्याला म्हणजे पिशा सगळे लागल्या. SCT वापरेल नाही ना याला माशी नाही काय नाही नाही याला माशीच नाही लागत याला भरपूर माशी आहे. याला का माशी नाही आणि नाही नाही, माशी सोडली माशी टोचायला माझी टोची त्यांची. टोचेल माशी फळ माशी नाही याला हा. इकडे मधमाशी भरपूर आहे मग मधमाशी असल्यावर ऐक लक्ष द्यावा इकडे मधमाशी असल्यावर फळमाशी राहत नाही फळमाशी असल्यावर मधमाशी राहत नाही असं आहे ते देव असल्यावर दानव राहत नाही दानव असल्यावर देव राहत नाही आलं लक्षामध्ये अमृत असल्यावर विष राहत नाही विष असल्यावर अमृत राहत नाही तुम्ही अमृताच्या मार्गाला आहे म्हणून तुमच्याकडे विष नाही आलं लक्षामध्ये कीड जी आहे ती तुमच्याकडे तेव्हाच येते जेव्हा तुमच्या फळामध्ये विष येतं तुम्ही मागातली मागच्या सांगितली ना सगळ्यांनी ठेवली का ती? आता माळे गळ्यात का हो? माझ्या बरोबर त्यांनी काढली. तुम्ही जपवली ती मग मी म्हटलं नाही तुम्हाला ऐसा खायान वैसा बने वैसा बने. मन आहे की नाही आज तुमचं मन शुद्ध झालं हम्म. तुमची शेती पण काय झाली शुद्ध झाली तुमच्या मनात जर अशुद्धी राहिली असेल तुम्ही मधून मधून काही केमिकल मारित राहिले होतं गेल्या झाली तरी आपण केलं तर ट्राय आमदा पार त्याचं नाव निशाणच काय पहिलवान केलतं ना मागच्या वर्षी म्हणजे या वर्षी आता 15 दिवस झाले पाऊस झाला ना हा भीती वाटते. निवांत राहिलो आम्ही हा? परत मारलं नाही आलेच नाही मागच्या वर्षी थोडं जरी हे झालं ना लगेच काहीतरी स्प्रे काहीतरी मारायचं मारा या वर्षी स्प्रेस मारला नाही बरोबर आहे ना उलट यावर्षी रिलॅक्स झाली की नाही बरोबर आहे माळीचा प्रभाव पडतोय का तुमच्यावर म्हणजे 100% होणार आहे. व्हेरी गुड काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे यासाठी वैदिक वापरा आणि बिंदास्त राहा. आणि अमृतजल 100% चालू करा. 100% चालू करा. क्या बात आहे की आपण एखाद्या वर्षी जादू दाखवू शकतो दरवर्षी तर जादू होऊ शकत नाही याच्यापेक्षा पुढच्या वर्षी जादू होणार आहे एवढा आत्मविश्वास आहे येस क्या बात आहे चला शेती करूया आनंदाने जय शेती वैदिक जय शेती वैदिक तुमचा मागचा आतापर्यंतचा 2 बेसल डोसचा खर्च किती आहे बेसल डोस तो एक 54,000चा आणि मागचा 60 का 65,000. म्हणजे जो 50-60 हजाराचा आहे म्हणजे 1 लाख रुपये खर्च झालाय 700 झाडांना आणि अजून 1 लाख रुपये तयारी ठेवली बरोबर आहे म्हणजे 7-21 म्हणजे 2-2.25 लाख रुपये जर खर्च काय तयारी आहे मागच्या वर्षी तेवढाच खर्च केला होता आणि सगळं त्यावेळेस मंडळ बिंडळ सगळं केलं होतं यावर्षी मंडळ बिंडळ नाही फक्त पोषणावर एवढा खर्च आहे बरं मला सांगा आजारावर रोगराईवर किती खर्च आहे तुमचा काहीच नाही फक्त 4 फवारे झाले ते बी आपलेच ना हा. मग ते शून्य आहे ना मग तो म्हणजे मला एवढंच सांगायचं मित्रांनो की तुम्ही माती बलवान करा चार्जर गेला असेल ना 30 लिटर. 35 लिटर. सॉइलच्या जर टार्गेट ठेवायचं एका झाडाला 200 ml गेलं पाहिजे जमीन अशी होईल तुमची पुढचे तुमचं जे स्वप्न आहे ना या झाडावर कमीत कमी 30 किलो माल पुढच्या वर्षी निघाला पाहिजे आणि आपल्या याच बागेवरती 1 CR क्रॉस करायची एक दिवस हा ओके चला. आणि एकच मला सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचं हे स्वप्न नाही मित्रांनो आपण सर्वांनी थोडं थोडं प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी तुमची शेती 2 एकर असेल तर बिघाभर शेतकऱ्यांना विनंती आहे, बिघाभर. तुम्हाला आहे ना विश्वास नाही ना 5-5 गुंठ्या 10-10 गुंठ्यावर करा बरोबर आहे म्हणजे आणि हळूहळू ते बी बाग करा ना हा पपई करा डाळिंब करा तुम्ही सीताफळ करा तुम्ही आंबा लावा हा. तुम्हाला कुठल्याही पिकामध्ये अपयश येणार नाही आणि तुम्ही अशा प्रकारे जर शेती केली फळबागांची शेती करा आणि तुम्ही एससीडीची कास धरा तुम्ही एससीडीची कास जर नाही धरली तर कोण गॅरंटी देईल तुम्हाला मातीमध्ये विष पेरणार आणि तुम्ही अमृत पिकायचे स्वप्न पाहणार हे किती दिवस वेडेपणा चालणार ही आई किती दिवस साथ देणार आहे सर्व शेतकऱ्यांनी आता थोडा बदल करा मानसिकता बदला फळबागा लावा ह्या भागातली पट्ट्यामध्ये पुन्हा एकदा फळबागाची शेती मोठी व्हावी आणि माझे स्वप्न आहे त्यांचे बरोबर त्यांचे मरून गेले ड्रॅगन उपटले मोठमोठ्या तज्ञ शेतकऱ्यांनी ज्यांनी करोडोमध्ये उत्पन्न कमवले केमिकल मध्ये त्यांनी बागा उपटल्या आणि बरोबर आणलेल्या आणि त्यांच्या बागा मात्र आज धष्टपुष्ट त्यांची बी गेली होती पण वाचली त्यांनी आपला विश्वास ठेवला वैदिक मध्ये 7% असलं ना 100% जो डचमळला त्याचा विषय संपला संपला बरोबर आहे की नाही आता मग गेल्या साली आम्ही डाच मळायचो अधून मधून स्प्रे मारायचो त्याचे परिणाम आहे ना आम्हाला आहे ना काही झाड ट्रेस मध्ये गेली यावर्षी यावर्षी नाहीच आत्मविश्वास डाचा नाही द्यायचा पण तिरा ज्याला पार ड कळत नाही बागातलं ना तो आला ना तो खुश होतो तो म्हणतो 1 नंबर क्या बात आहे
जय श्री वैदिक. तुम्हाला एक सांगू का हसन पाटील, मला आनंद का होतो माहिती का? बघा, ह्या मायभूमीमध्ये आपला जन्म झाला, तर मला स्वप्न एवढंच आहे माझं का आपले पोरं शिकून सवरून नोकऱ्या करायला बाहेर गेली, बरोबर आहे की नाही? माझं म्हणणं एवढंच आहे का त्यांनी गावामध्ये ना आपल्या शेतीमध्ये लखपती व्हावं, करोडपती व्हावं. आणि म्हणून कमीत कमी आपण जीवनामध्ये एवढं यशस्वी झालो ना, हे यश आपल्या प्रत्येक गावातल्या कमीत कमी 5-50 पोरांना तरी शेतकऱ्यांना मिळालं मिळालं पाहिजे. पाहिजे. आणि ते यश मिळून त्यांना हे कळलं पाहिजे का शेतीमध्ये दम आहे, हम्म. बरोबर आहे की नाही? पण ती योग्य पद्धतीने केली केली पाहिजे. पाहिजे. तेवढंच मला याच्यामध्ये सुख पाहिजे. ते सुख जेव्हा मला मिळेल त्याच्यानंतर माझी काही अपेक्षा नाही. हम्म. आणि त्याची आपलं सुरुवात तुम्ही टार्गेट केली. तेच आहे. आणि त्याची सुरुवात तुम्ही केली, त्यासाठी तुमचं अभिनंदन. धन्यवाद. चला.